सातपूर MIDC ITI सिग्नलजवळील मर्चंट बँकेच्या पुढे गुरुवारी रात्री दीपक मारुती निंबाळकर वय 41 राहणार गणेश चौक कामगार नगर हे आपल्या MH17 3965 या दुचाकीवरून घरी जात असताना रस्त्याच्या बाजूला लघुशंकेला ते थांबले असता भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पो 407 MH15 GB 0456 च्या धडकेने त्यांचा जागीच मृत्यू झाला। टेम्पोचा वेग इतका होता की रस्त्यावरून निंबाळकर यांना बरेच लांबपर्यंत फरफटत नेले। नंतर टेम्पोचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेले, त्यामुळे निंबाळकर यांचा जागीच मृत्यू झाला। यावेळी तेथील काही नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात त्यांना पुढील उपचारासाठी दाखल केले। डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले। या दिवसापासून टेम्पो चालक फरार झाला असून सातपूर पोलीस पुढील तपास करत आहेत। तरी दीपक निंबाळकर यांच्या पत्नी संगीता निंबाळकर यांनी आपल्या घरातील कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे ते एकमेव होते। 2 लहान मुले शाळा शिकत आहे। निंबाळकर मयत झाल्याने घराचे छायाचित्र हरवले असल्याचे संगीता निंबाळकर यांनी सांगितले। तसेच टेम्पो चालकाला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करून कारवाई करून आमच्या कुटुंबियांना भरपाई मिळावी अशी मागणी केली। तसेच सामाजिक कार्यकर्ते अशोक मोरे यांनी देखील टेम्पो चालकावर कारवाई करावी अशी मागणी केली। संगीता दीपक निंबाळकर कामावरून घरी येत होते। 14 तारखेला रात्री 9 वाजता भीषण अपघात झाला आणि कमावताना आणि सर्व करते धरते तेच होते आमच्या घरामध्ये आणि रात्री त्यांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आणि जाग्यावरच ते गेले आणि त्या माणसाला आजपर्यंत अटक केलेलं नाही। पोलिसांनी आमच्यासाठी त्यांना अटक करावी हीच आमची विनंती आहे। तेच होते करते धरते त्यांच्या मुलांना आता कोण सांभाळणार, ते शिकत आहे आणि त्यांचं छत्रच गेलंय। तर पोलिसांनी त्या आरोपीला अटक करावी हीच माझी विनंती आहे।